हातात होता. स्क्रीनवर मुलीचं नाव चमकत होतं. हृदय जोरात धडधडू लागलं. लग्नाच्या गडबडीतून वेळ काढून फोन केला असेल असं म्हणून मी पटकन व्हॉट्सअप उघडलं. पण समोर जो मेसेज होता तो वाचून माझ्या हातातून फोन खाली पडता पडता राहिला. बाबा, लग्नात येऊ नका. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार आला. मी परत एकदा वाचलं. कदाचित चुकीचं वाचलं असेल, पण नाही. खाली अजून मेसेज होते. माझ्या नवऱ्याला तुमचा तिरस्कार आहे. आमची इच्छा नाही की तुम्ही लग्नात येऊन परिस्थिती खराब करावी. शब्द होते, पण ते शब्द नव्हते. ते माझ्या छातीत घुसलेले सुरीचे वार होते. मी काही मोठा माणूस नव्हतो. ना माझ्याकडे पैसा, ना मोठं घर, ना समाजात नाव. पण एक गोष्ट होती, माझी मुलगी. तिच्यासाठी मी आयुष्य जगलो. तिच्या आईचं निधन लहानपणीच झालं. तेव्हापासून मीच तिचा बाबा आणि आई दोन्ही होतो. लोक म्हणायचे एकट्या बापाने मुलगी मोठी करणं सोपं नाही, पण मी केलं. शेतात काम केलं, कधी मजुरी केली, कधी उपाशी झोपलो, पण तिला कधी भूक लागू दिली नाही. तिच्या पायात चप्पल फाटलेली असायची, पण हातात पुस्तक असायचं. ज्या दिवशी तिनं सांगितलं बाबा माझं लग्न ठरलंय, त्या दिवशी माझ्या डोळ्यांत पाणी आलं, आनंदाचं. मी स्वतःला म्हणालो, देवाने माझं कष्ट फळाला लावलं. मी लग्नासाठी पैसे जमवायला सुरुवात केली. जास्त नव्हते, पण मन मोठं होतं. मी ठरवलं होतं, मुलीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. मी मेसेजकडे पाहत राहिलो. बोटं थरथरत होती. मी रिप्लाय करायचं ठरवलं. पण काय लिहू? मी तुझा बाबा आहे असं, की मी तुझ्यासाठी आयुष्य घालवलं असं? मी काहीच लिहिलं नाही. लग्नाच्या दिवशी सकाळी मी तयार झालो. साधा पांढरा शर्ट, जुनी पण स्वच्छ धोतर. आरशात पाहिलं. वृद्ध चेहरा, डोळ्यांत थकवा, पण मनात एकच इच्छा, माझ्या मुलीला एकदा पाहायचं. मी घरातून बाहेर पडलो. लग्नाचं ठिकाण लांब नव्हतं, पण प्रत्येक पावलासोबत छाती जड होत चालली होती. लग्नाच्या हॉलच्या बाहेर आलो. आतून बँडबाजा ऐकू येत होता. हशा, आनंद. आणि मी दारात उभा होतो. मी आत जायचं ठरवलं, पण लगेच तिचा मेसेज आतावला. आमची इच्छा नाही की तुम्ही याल. माझ्या पायांनी मागे वळण घेतलं. कोणी मला हाक मारली नाही, कोणी विचारलं नाही. मी शांतपणे तिथून निघून गेलो. रात्री मी घरी एकटाच बसलो. मुलीच्या लहानपणीचे फोटो पाहिले. ती हसताना, ती रडताना. मी स्वतःशीच म्हणालो, कदाचित मीच चुकीचा असेन. मी फोन बाजूला ठेवून झोपलो. फोन जोरात वाजू लागला. मी झोपेतून उठलो. स्क्रीनकडे पाहिलं. 127 मिस्ड कॉल्स, सगळ्या एकाच नंबरवरून. माझ्या छातीत धडकी भरली. काल लग्नात येऊ नका म्हणणारी मुलगी आज 127 वेळा फोन का करतीये? मी फोन उचलला नाही. डोळ्यांत पाणी होतं आणि मनात एकच प्रश्न, असं काय झालं की तिला मला इतक्यांदा फोन करावा लागला? फोन अजूनही हातातच होता. 127 मिस्ड कॉल. एकही उचललेला नाही, एकही परत केलेला नाही. मी फक्त त्या आकड्याकडे पाहत राहिलो. माझं मन ओरडत होतं, उचल, ती तुझी मुलगी आहे. पण हृदय म्हणत होतं, कालच तिनं तुला नाकारलं. मी फोन खाली ठेवला. दाराबाहेर गोंधळ ऐकू येऊ लागला. शेजारची बाई धावत आली. ती म्हणाली, अरे बाबा, काल तुमच्या मुलीचं लग्न होतं ना? मी मान हलवली. ती थोडी थांबली, मग हळू आवाजात म्हणाली, काल रात्री काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतंय. माझं काळीज धस्स झालं. मी हिम्मत केली. 127 पैकी एक कॉल. मी उचलला. बाबा, पलीकडून रडण्याचा आवाज. तो आवाज माझ्या छातीत घुसला. काय झालं? मी पहिल्यांदा कालपासून बोललो. ती काही क्षण काहीच बोलली नाही, फक्त रडत होती. बाबा, ती म्हणाली, तुम्ही काल लग्नात आला असता तर कदाचित आज हे सगळं झालंच नसतं. मी गप्प राहिलो. ती पुढे बोलली, लग्नाच्या रात्री माझ्या नवऱ्याने मला विचारलं, तुझा बाबा कुठे आहे? तो थंड आवाजात म्हणाला. मी त्याला सांगितलं होतं ना की बाबा येणार नाहीत. पण त्याने हसून उत्तर दिलं, मला माहीत आहे, कारण मला गरीब लोक आवडत नाहीत. माझ्या अंगावर काटा आला. ती रडत बोलत होती. त्याच्या आई वडिलांनीही मला सुनावलं, तुझ्या बाबाकडे आहे तरी काय? लग्नात तरी काय मदत केली त्याने? मी डोळे मिटले. मी काहीच केलं नव्हतं आणि तरी मीच दोषी ठरलो. ती अचानक थांबली. मग म्हणाली, बाबा, मी चूक केली. मी तुमचं ऐकलं नाही. मी तुमचा अपमान सहन केलं. ती पुढे म्हणाली, काल रात्री भांडण वाढलं आणि मग तिचा आवाज तुटला. मी जोरात म्हणालो, मग काय झालं? ती म्हणाली, मला घराबाहेर काढलं. फोन हातातून खाली पडला. माझी मुलगी लग्नाच्या पहिल्याच रात्री घराबाहेर. मी स्वतःला सावरलं. तू कुठे आहेस? मी विचारलं. रेल्वे स्टेशनवर. ती म्हणाली. मी क्षणाचाही विचार केला नाही. मी माझी जुनी पिशवी घेतली. त्यात थोडे पैसे आणि देवाची छोटी मूर्ती. मी दार बंद केलं.
मनात एकच विचार, ज्या मुलीने मला नाकारलं आज तिलाच मला गरज आहे. रस्ता लांब होता, पाय थकत होते, पण बाबाचं मन मजबूत होतं. मी स्वतःशीच म्हणालो, बाबा कधीच संपत नाही. मी स्टेशनवर पोहोचलो. इकडे तिकडे पाहिलं, मुलगी दिसत नव्हती. मी फोन केला, फोन बंद. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेवढ्यात एक पोलीस माझ्याकडे आला. तो म्हणाला, तुम्हीच का त्या मुलीचे वडील? माझं तोंड कोरडं पडलं. हो, मी हळूच म्हणालो. तो पुढे म्हणाला, तुमच्या मुलीबाबत आम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तुम्हीच का त्या मुलीचे वडील? पोलीस ते शब्द बोलला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काही क्षण बोलूच शकलो नाही. माझी मुलगी जिवंत आहे ना? हा प्रश्न माझ्या ओठांवर आला, पण आवाज बाहेरच आला नाही. पोलीस माझ्याकडे शांतपणे पाहत होता. माझी मुलगी कुठे आहे? मी शेवटी धीर करून विचारलं. तो म्हणाला, आधी शांत व्हा. हे 2 शब्द माझ्या अंगावर काटा आणणारे होते. मी शांत कसा राहू? माझी मुलगी कालच लग्न करून आज बेपत्ता आहे. पोलीस म्हणाला, आज सकाळी एका मुलीने रेल्वे स्टेशनवरून तक्रार केली. माझ्या छातीत धडधड वाढली. ती रडत होती, भीतीने थरथरत होती. मी लगेच विचारलं, ती कुठे आहे? तो म्हणाला, ती सुरक्षित आहे, पण तिची मानसिक अवस्था ठीक नाही. माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. पोलीस मला एका छोट्या खोलीकडे घेऊन गेला. दार उघडलं आणि मी तिला पाहिलं. माझी मुलगी जमिनीवर बसलेली, डोकं गुडघ्यात घालून. तोच चेहरा, पण डोळ्यांत प्रचंड भीती. बाळा, मी हळूच म्हणालो. ती हळूहळू मान वर केली. क्षणभर तिनं मला ओळखलंच नाही. मग अचानक उठून माझ्या छातीत डोकं घालून रडू लागली. माफ करा, ती ओरडत होती. मी काहीच बोललो नाही, फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती रडत रडत बोलू लागली, मी तुमचा अपमान केला, मी तुमचं अस्तित्व नाकारलं, मी गरीब आहे याची लाज वाटली. ते शब्द ऐकून माझं काळीच तुटलं. ती म्हणाली, लग्नानंतर सगळे बदलले. हसणारे चेहरे क्षणात क्रूर झाले. माझ्या नवऱ्यानं सांगितलं, तुझा बाबा आमच्यासाठी ओझं आहे. ती थांबली, मग हळू आवाजात म्हणाली, बाबा. त्याने माझ्यावर हात उचलला. माझ्या अंगातली नस गरम झाली. माझी बोटं घट्ट झाली. मी काहीच करू शकत नव्हतो. पोलीस तिथेच उभे होते. मी फक्त एवढंच म्हणालो, आता तू सुरक्षित आहेस. पोलीस पुढे आला. तो म्हणाला, तुम्हाला तक्रार करायची आहे का? मी मुलीकडे पाहिलं. ती घाबरलेली होती. मी म्हणालो, साहेब, माझ्या मुलीला अजून वेळ द्या. ती मला म्हणाली, बाबा, लोक काय म्हणतील? माझं लग्न तुटलं म्हणून तुम्हालाच दोष देतील. मी तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि हळूच म्हणालो, लोकांनी मला आयुष्यभर दोष दिले आहेत, पण माझी मुलगी मी कधीही हरवू देणार नाही. तो क्षण होता जिथे मी फक्त बाबा नव्हतो, मी ढाल होतो. तेवढ्यात पोलिसांच्या फोनवर कॉल आला. तो ऐकून त्याचा चेहरा बदलला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुमच्या जावयाने आमच्याकडे तक्रार दिली आहे. माझं डोकं सुन्न झालं. कसली तक्रार? मी विचारलं. तो म्हणाला, तो म्हणतो, तुमची मुलगी चोरी करून घरातून पळून गेली आहे. मुलीकडे पाहिलं. ती घाबरून माझ्या मागे लपली आणि माझ्या मनात एकच प्रश्न घुमत राहिला, आता समाज कोणावर विश्वास ठेवेल? गरीब बापावर की श्रीमंत जावयावर? पोलीस फोन पकडले. काही मिनिटांत माझ्या कानात पोहोचले ते शब्द ऐकून माझा रक्तदाब उंचावला. साहेब, तुम्ही ऐका, तुमच्या जावयानं तक्रार दिली आहे. तो म्हणतो, तुमची मुलगी चोरी करून घरातून पळून गेली आहे. चोरी? त्या शब्दांनी माझ्या डोळ्यांसमोर अंधार उडवला. तुमचा मुलगा नाही जावय. असं कसे करू शकतो? माझ्या मनात एकच विचार, त्याचा खरा चेहरा मी आज पाहणार आहे. मी स्टेशनवर तिला घेऊन गेलो. ती अजून घाबरलेली, थरथरत्या हातांनी माझ्या पायांशी उभी होती. तुला भीती वाटत आहे, मला माहीत आहे. मी हळूच तिला सांभाळले. ती काही बोलली नाही, फक्त डोळ्यात पाणी आणि भीती. माझं हृदय धडधडत होतं. कदाचित आज आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घ्यायचा होता. आणि मग ती वेळ आली. जावय, त्याचा चेहरा, त्याच्या डोळ्यातील अभिमान आणि तिरस्काराचं मिश्रण. तो बोलला, बाबा, तुम्ही थांबू नका. तुम्ही गरीब आहात, तुमचं काही नाही, तुमच्यामुळे आमचं घर. त्याने रडत रडत माझ्यावर आरोप लावायला सुरुवात केली. मी शांत राहिलो. काही शब्द निघाले नाहीत, पण माझ्या मनात एकच विचार, तुम्ही माझ्या मुलीला दुखवू शकत नाही. जावयाचे शब्द ऐकून मला लक्षात आलं, हा फक्त 2 माणसांचा प्रश्न नाही. पुरा समाज, लोकांचे टीकास्त्र ह्या घरात दागण झाले आहेत. लोक म्हणतील, गरीब बाप, गरीब मुलगी. या लग्नाला काहीच यश नाही. तिचा नवरा श्रीमंत आहे, बाबा काहीच नाही. पण मी जाणतो, सत्य हे फक्त माझ्या मुलीच्या डोळ्यात आहे. मुलगी हळूहळू उभी राहिली. ती म्हणाली, बाबा, मी घाबरत होतो, पण आता तुमच्यासोबत आहे. त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आणलं.
मी तिला घट्ट मिळून धरलं. तू सुरक्षित आहेस बाळा, मी तुला कुठेही सोडणार नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. तिने त्याला सांगायला सुरुवात केली, तुम्ही माझं जीवन बदलू शकत नाहीत. तुमच्या तिरस्काराने मी पळाले, पण आता माझा निर्णय फक्त बाबासोबत राहण्याचा आहे. तो थोडा थांबला. समोर असलेली सत्ता, पैसा, समाजाचा दबाव काहीच मदत करू शकला नाही. पोलीस म्हणाले, साहेब, आम्ही तुमच्या मुलीची सुरक्षा सुनिश्चित करतो. आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे ठरवायचं आहे. मी विचार केला. काही सेकंदांनंतर मी ठामपणे उत्तर दिलं, मुलगी घरी जाईल आणि त्याला कधीही परवानगी नाही की ती दुखावावी. माझ्या मनात संघर्ष चालू होता. एक बाबा, गरीब, समाजापुढे उभा, पण माझ्या हृदयात एक विश्वास होता, माझ्या मुलीला कोणच दुखवू शकत नाही, मी तिचा आधार आहे. मुलीने माझ्याकडे पाहिलं आणि हळूहळू हसली. त्यांच्या डोळ्यातून भीती निघाली. ती रडत रडत म्हणाली, बाबा, मी तुमच्यासोबत राहणार आहे. मी हळूहळू तिला मिळून धरलं आणि त्या क्षणाला मी जाणवलं की जगातला सर्वात मोठा विजय म्हणजे मुलगी आणि बाबा यांची एकत्रितता. तेवढ्यात पोलीस फोनवर कॉल आला. त्यांनी सांगितलं, साहेब, आम्हाला नवीन माहिती मिळाली आहे. जावय, त्याच्या वर्तणुकीच्या मागे अजून मोठा रहस्य आहे. फोनवर पोलिसांचा आवाज गडगडला, साहेब, आम्हाला जावयाबाबत नवीन माहिती मिळाली आहे. त्याच्या मागे फक्त पैसा नाही, अजून एक रहस्य आहे. माझं काळीज जोरात धडधडू लागलं. रहस्य? मी हळूहळू विचारलं. हो साहेब, जावयाने फसवणूक केली होती. लग्नानंतर तुमची मुलगी आणि तुम्हाला खूप धोका होता. त्यानंतर पोलिसांनी पूर्ण सत्य सांगितलं. जावय एक फसवणूक करणारा होता. तो श्रीमंत दिसत होता, पण कर्जात अडकलेला. त्याने लग्न फक्त पैशांसाठी केलं. त्याच्या मागे काही माफियांचा दबाव होता. माझं रक्त थांबलं. माझ्या डोळ्यात राग, दुःख आणि आश्चर्य मिसळून गेलं. पोलिसांनी सांगितलं, तुमच्या मुलीला काहीही नुकसान झालेले नाही. ती सुरक्षित आहे आणि आमच्या संरक्षणात आहे. मी तिला हळूने धरलं. ती रडत होती, पण आता तिच्या डोळ्यांत भीती नव्हती, फक्त विश्वास आणि दिलासा होता. मी हळूहळू तिला म्हणालो, बाळा, तू सुरक्षित आहेस. मी तुला कधीही हरवणार नाही. ती हसली, थोडी हळूवार हसली आणि म्हणाली, बाबा, मी काहीच घाबरलो नाही. फक्त तुमच्यासोबत राहण्याची इच्छा होती. माझ्या हृदयात आनंद आणि शांती भरली. दुसऱ्या दिवशी मी समाजासमोर उभा राहिलो. सर्वजण पाहत होते. मी म्हणालो, लोक म्हणतात गरीब बाप काहीच नाही, पण माझ्या मुलीसाठी मी काहीही करू शकतो. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आदर दिसत होते. जावय खूप लाजला. जावय समोर उभा राहिला. पोलिसांनी त्याला समजावलं की तिच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी तो काही करू शकत नाही. तो शांत झाला आणि त्याचा भूतकाळ सर्वांसमोर उघड झाला. माझ्या मुलीच्या डोळ्यांत मी प्रेम पाहिलं. ती फक्त हसली, खूप हळूवार हसली. मी जाणवलं, सत्य आणि धैर्य कधीही हरत नाहीत. मुलगी आणि बाबा एकत्र, विश्वास, प्रेम आणि सुरक्षितता, हेच खरे विजय. या कथेचे सार: 1. धैर्य आणि प्रेम वजा कुठल्याही परिस्थितीत कधीही हार मानू नका. 2. सत्याच्या बाजूने उभं राहणं वजा समाजाचा दबाव असला तरी खरं उभं राहा. 3. सुरक्षितता आणि प्रेम वजा कुटुंबात प्रेम आणि आधारच खरी ताकद आहे.